सॅपॅक टॅक्रो अजूनही काही लोकांना या गेमचं नाव नीट प्रोनाऊन्स करता येत नाही, नीट उच्चारता येत नाही. पण 2002 साली एका नेत्यानं हा गेम गोव्यामध्ये आणण्याचा विचार केला. विधानसभेमध्ये देखील त्याच्या संदर्भात चर्चा झाली, पण अनेक लोकांनी त्यांच्यावरती टीका केली. पण आज आत्ताच्या 37व्या नॅशनल गेम्समध्ये ज्या क्रीडा प्रकारानं सगळ्यात जास्त मेडल्स गोव्याला मिळवून दिली आहेत, तोच हा प्रकार म्हणजे सॅपॅक टॅक्रो. आणि हा गेम लॉन्च करणारे, हा गेम गोव्यात आणणारे बाबू कवळेकर, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री. सर, तुमचं स्वागत. कसं बघताय तुम्ही? एकेकाळी हा तुम्ही गेम लॉन्च करणार होतात, आजही दिमागात तुम्ही लॉन्च केलाय आणि घवघवीत यश आमचा अख्खा गोवा बघतोय. किती सांगतले तुम्ही? एकदम एक सामकी इतली बरी दिसले की खरेंच एक आमी एक ल्हानशे रोपटे रोयिल्ले तेज्या वटवृक्ष जाल्ले आसा. जेन्ना तुम्ही म्हणला त्या प्रमाणे खरेंच जेन्ना सुरवातीक हांव असेंब्लीक सुद्दां ह्या गेमी बद्दल उलयी तेन्ना अशेंच काही आमदार मंत्र्यांक सुद्दां तेजें नांव येयनासलें, पण तेन्नाय उल्लेख केलो आनी तुमी सॅपॅक टॅक्रो कितें तो तुमकां आज न्हू फाल्यां कळटलो. आनी आयज म्हाका गर्व आसा की आतां हांव पळय हांगा पळयता आसतना म्हजे समक्ष 3 गोल्ड आमकां मेळ्ळ्यात. 8 इव्हेंट आसा टोटल. 8तले ऑलरेडी 3 गोल्ड आमकां मेळ्ळे आसात, 1 ब्राउन्स मेळ्ळे आसा आनी 2 आतां टिमी दोनूय कोर्टाचे खेळटात. दोनूय कडेन आमी फायनलाक खेळटात. एक तरी आमकां गोल्ड मेळटले किंवा सिल्वर मेळटले. पण अशे पद्दतीन आज ऑलरेडी आमकां 3 गोल्ड मेळ्ळेले आसा. म्हणजे हे एक कितली वर्साचे जे मेहनतीचे फळ म्हणटलो हांव की आमची टीम वर्क. आमचे भाई खराडे आसा, त्यांनी सुरवात फाउंडर ते आमचे पयलींचे. तेजे उपरांत आमचे एसोसिएशनाचे सेक्रेटरी सुरज देसाई आसा, बाकीचे टीम आसा, कोच आसा आनी भुरग्यांचो अथक परिश्रम. आज सुद्दां आमी पयलींच सीएमाक आनी आमचे स्पोर्ट्स मिनिस्टराक सांगलें की आमच्या नॅशनला भितर आमी 37 नॅशनल आमी जे आयोजन जे जाल्लें आसा आनी करता तातूंत भितर सॅपॅक टॅक्रोक बरी कामगिरी आसतली आनी बऱ्यांतली बरी मेडल हाडपाचें काम आमी करतले हें हांवें सांगलें. आनी आयज म्हाका गर्वान सांगून दिसता की आमी तें सार्थ करून दाखयल्लें आसा, आमच्या भुरग्यांनी सार्थ करून दाखयल्लें आसा आनी आयज आमचे फुडें रिजल्ट आसा. सर, सॅपॅक टॅक्रो हो जो तुमच्यांनी पयली विचार केल्लो, ह्या विचारा फाटले उद्दिष्ट जे तुम्ही आता सांगला की आमच्या सगळ्यांना हे बघायला मिळतं, हे घवघवीत यश. पण तो विचार कसा काय तुमच्या डोक्यात आला की हा गेम सॅपॅक टॅक्रो हा गेम गोव्यात आणूया? हे बघा, मला पहिल्यांदाच म्हणजे जे पहिलीचे म्हणजे जो पारंपरिक खेळ इथं असायचे, हे कबड्डी असो, खो खो असो, ते बाकीचे पारंपरिक खेळ, मी त्यांना प्रोत्साहन द्यायचोच. म्हणून जेन्ना म्हाका आमचे भाई खराडे त्यांनी हांव जिल्हा मेंबर असताना जेन्ना ती गेम जेन्ना म्हणजे प्रत्येक गेमीक हांव प्रोत्साहन दिता, ही गेम ते म्हजे फुडें घेवन येयल्ले की अशी गेम आसा आनी त्या गेमीक जर तूं अध्यक्ष पद तुम्ही जर स्विकारले जाल्यार आमी एक गेम आमी स्थापीत करूं शकता. कित्याक आसता, सुरवातीक आतां तरी गव्हर्मेंटाचो ग्रांट्स मेळटा, पूण पयलीं सुरवातीक 3 वर्सां तरी कांयच मेळनासलें. खंयचीय गेम जर आपणें स्थापीत करतलो आपूण जाल्यार तेका पयलीं ओन सगळो खर्च करपाक पडप. आनी तेका लागून म्हाका एक खेळाची आवड आसले कारणान सदींच हांव खेळाक प्रोत्साहन दी. कोणूय जर कोण गेम ऑर्गनायज करता, कोण आयोजन करता जाल्यार सदींच हांवें ताका हेल्प करप. आनी ह्या हेतूनय जेन्ना म्हजे कडेन ते आयली, हांवें म्हणलें ताबडतोब हांवें तें अध्यक्षपद हें केलें. आनी ताजे उपरांत फाटल्यान मागीर हांवें परत पळयलें ना. जे हांवें फुडें सरले आयज हांव गोंयचे अनेक वर्सां हांव अध्यक्ष जालो. तेजे उपरांत फेडरेशनाचो हांव ऑल इंडिया फेडरेशनाचो सद्या चेअरमॅन आसा. सगळें आमचो टीम वर्क आसा. सुरवातेक आमचे भाई घराण्यांनी त्या टायमाक म्हजे फुडें घेवन येयल्ले आनी हांवें म्हाकाय दिसलें की जेन्ना बाकीचे खेळ आसात, कबड्डी आसा, खो खो आसा, व्हॉलीबॉल आसा, क्रिकेट, फुटबॉल सगळे खेळ आसा, तातूंतल्यान प्लेयर आमचे तयार जालाच. पूण जेन्ना नवीन खेळ जेन्ना खंयचो येता, नवीन खेळ येयलो म्हणटकीर नवीन प्लेयर तयार जातले, नवीन भुरग्यांक संदी मेळटा. कित्याक आतां अशें खेळाक इतलो स्कोप आसा. आयज पयलीं कितें जाय, फक्त भुरगो शिकलो, ग्रॅज्युएट जालो, पोस्ट ग्रॅज्युएट जालो, खंयची डिग्री हासील जाली जाल्यार ताचो फ्युचर जाय. पूण आयज शिक्षणा बरोबरच खेळाक स्पोर्ट्साक तितलो म्हत्व आसा. म्हणजे आयज खेळा मळाचेर सुद्दां तो चमकूंक शकता, आपलें नांव कमोवपाक शकता. आनी ह्या हेतून जे पारंपारीक खेळ आमी प्रोत्साहन दीस, खो खो, कबड्डी आनी इतर, त्याच बरोबर नवीन खेळ हाडपाचो आनी तो उद्देश इतलोच की तातूंतल्यान नवे प्लेयर तयार जातले जेणे करून त्यांचो फ्युचर तितूंतल्यान घडपाक शकता. आज अनेक भुरगे आमचे आसा, तातूंतल्यान आमच्या स्पोर्ट्साच्या कोटांतल्यान आमचे गव्हर्मेंट सर्वंट जाल्ले आसात. त्यांचो फ्युचर थंय जाल्लो आसा. एक नवी गेम हाडप आनी नवी प्लेयर तयार जावप हो हेतू. सर, जसे की तुम्ही सांगला की सॅपॅक टॅक्रो या गेमाचे तुम्ही चेअरमन जाऊन आसात,
ह्या गेमा भितर आम्ही पळयता की खुबशे खेळाडू जे आसा एक काही कोटांतल्यान भायले खेळाडू आम्ही हाडलेले असतात. गोव्यातल्या खेळाडूंना ह्या स्पर्धेमध्ये सहभागी करून देण्यासाठी आणि गोव्यातल्या देखील खेळाडूंना याचा लाभ व्हावा, जेणेकरून तुम्ही जे काही प्लॅन सांगितला की त्यांना सरकारी नोकऱ्या असतील किंवा नोकऱ्या याच्यामध्ये त्यांना भाग मिळेल. सो गोव्यातल्या खेळाडूंना याच्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी तुम्ही आणखी काय पावलं उचलाल? पळय आमी गोंयची भुरगीं फुडें सरपा जाय म्हणून आमी टायम टू टायम जे जो पावल उबारपा जाय ते उबारत आसता, जेणे करून आमी अनेक नॅशनल गेम्स हांगा आयोजन केला. सब ज्युनियर सिनियर सगळे नॅशनल आमी हांगा आयोजन केला, जेणे करून सगळ्या 28 स्टेटीचे जेन्ना प्लेयर्स येता तेन्ना आमची तातूंतल्यान टीम आनीकय भक्कम जाता. गेली अनेक वर्सां आमी इन 8 भितर आसात, कित्याक क्वॉलिफाय जातलो जाल्यार इन 8 भितर रावचें पडटा. ती आमची टीम आसा. आमची टिमीचे प्लेयर इंडिया टिमी खेळ्ळात, एशियन गेमी भितर खेळ्ळात. म्हणटकीर प्लेयर आमची म्हणजे बरी भक्कम टीम जावची हे आमचो पयलीं साकून प्रयत्न आसा. दुसरे आतां सुद्दां आमी गोल्ड घेतलेले आसा मेडल अनेक. त्यांच्या खातीर आमी पूर्व तयारी म्हणून 45 डेज आमी कॅम्प घेतला. बरोबर. तांकां हांगा रेजिडेन्सी कॅम्प घेतलो, तातूंतल्यान 2 कोच आमचे तांकां आमी कोच हय म्हणजे की आमी रावन तांकां बऱ्यापैकी तयारी केल्ली कारणान आयज आमकां खात्री आसली की आमकां एक मेडल मेळटलें म्हणून. सर, आता इतके घवघवीत यश मिळतंय सॅपॅक टॅक्रो या गेम मध्ये, ज्या लोकांना अजूनही हे नाव प्रोनाऊन्स करता येत नाही त्यांना इथून पुढे नक्कीच प्रोनाऊन्स करता येईल. काय वाटतं याच्याबद्दल? जे लोक इथं आले डिग्नेटरी म्हणजे काही गेस्ट आले, बाकी लोक आले बघायला, ज्याने ज्याने ही गेम बघितलं ना, प्रत्येकाच्या तोंडी एकच हे झालं की गेम तेवढी इझी नाही आहे, बरोबर, डिफिकल्ट आहे. आणि खेळणारे प्लेयर जे आपण तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. सर, जाता जाता शेवटची प्रतिक्रिया तुम्ही काय सांगाल की ह्या गेम मध्ये गोव्यातल्या खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं? मी एवढंच म्हणेन की आमचं उद्दिष्ट तेच आहे की गोव्यात सॅपॅक टॅक्रोचे एकापर्यंत एक प्लेयर व्हायला पाहिजे. जसं आता गोल्ड आणि बाकीचे मेडल भेटल्यानंतर बाकीच्या लोकांना, बाकीचे प्लेयर्स आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना प्रोत्साहन भेटेनच की आमच्या स्कूल गेम मध्ये पण आम्ही इन्क्लूड आमची गेम आहे. त्यात जसे नॅशनल गेमला आम्ही आता एवढं गोल्ड मेडल घेतलेलं आहे, त्यातून अनेक प्रोत्साहन आम्हाला मुलांना भेटेल. आता जास्तीत जास्त प्लेयर तयार होण्यासाठी आम्ही पण काम तसं करणार, जेणेकरून प्रत्येक स्कूलहून, प्रत्येक गावाहून, रिमोट एरियातून सगळं मुलांना जवळ घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन तयार करण्याचं काम आम्ही करणारच. किती असतं आम्ही इतली वर्सां तेच काम करता, पण ज्यांना हे गोल्ड मेडल मेळ्ळे कारण नॅशनलाक आनीकय भुरग्यांक सपोर्ट मेळटलो, जेणेकरून आम्ही ते एक म्हणटले की बाबा नॅशनला भितर आम्ही सॅपॅक टॅक्रो इतली मेडल मेळयली जाल्यार तुम्ही बी जेणे कोण हो गेम खेळना तेणे सुद्धा खेळपाक स्टार्ट करपाक जाय. कळ्ळें न्ही? म्हणजे की आमच्या ग्रामीण भागात म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे अर्बन एरिया बरोबरच ग्रामीण भागात आनीक भुरगे आमचे आसा जे बऱ्यापैकी आत्मसात तेमी केल्ले आसा आनी आनीक आमी तो प्रसार करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. खूप खूप धन्यवाद सर, इतकी माहितीपूर्ण माहिती देण्यासाठी. तर हे होते गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि सॅपॅक टॅक्रो या गेमचे चेअरपर्सन. सॅपॅक टॅक्रो या खेळाच्या संदर्भामध्ये टेक्निकल माहिती किंवा हा खेळ कसा सुरू झाला किंवा हा कसा खेळला जातो, व्हॉलीबॉल आणि या सॅपॅक टॅक्रो या गेमच्या मध्ये फरक काय आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत या खेळाच्या सदस्य अमृता पांडे मॅडम. मॅम, तुमचं स्वागत. ज्या एक्झिक्युटिव्ह सदस्य आहेत या खेळाच्या, मॅम काय सांगाल, कसा हा गेम खऱ्या अर्थानं सुरू झाला, याची काय इतिहास आहे, काय सांगाल याच्यासमोर? इतिहास याचा खूप सुंदर आहे आणि खूप गर्व वाटतं मला हे सांगण्यासाठी की भारतात या गेमचा इतिहास ऍक्च्युली नागपूरमधून सुरू झाला. 1982 मध्ये दिल्लीच्या कर्नाल सिंग स्टेडियममध्ये जो एक डेमॉन्स्ट्रेशन मॅच झाला होता ड्युरिंग 9th एशियन गेम्स, त्या दरम्यान इंडियाचे 4 लोकांनी याचा डेमॉन्स्ट्रेशन दिला होता इन फ्रंट ऑफ द देन लेट प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधीजी. तर त्यांच्यासमोर तो इंट्रोडक्टरी गेम दाखवताना किंवा डेमॉन्स्ट्रेशन गेम दाखवताना जे काही मेंबर
मेंबर्स होते त्यातले एक नागपूरचेच होते, जे सध्या महाराष्ट्र स्टेट सेपक टाकरा असोसिएशनचे सेक्रेटरी आहे डॉक्टर पांडे सर. तिथून या गेमची सुरुवात झाली आणि आफ्टर दॅट चालता चालता वाढता वाढता आज आम्ही या नारळाच्या नगरीत आलो आहे आणि इथे या गेमचा इतका सुंदर आणि इतका उत्कृष्ट उदाहरण दिसतोय, इतका उत्कृष्ट डेमॉन्स्ट्रेशन दिसतोय. त्याचा कम्प्लीट क्रेडिट तर मी सगळ्यात आधी आपले चेअरमॅन सर त्यांना देईल, चंद्रकांत सरांना देईल त्यांच्या उपस्थितीत. आणि ते जितक्या पर्सनली याच्यात इंटरेस्ट दाखवून या गेमचा ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करतात, दॅट इज रिअली मार्वलस अँड वी आर रिअली थँकफुल टू देम की कुठेतरी आज आपण जे एशियन गेम्समध्ये विमेन्स टीमला आफ्टर डिकेड्स ऑफ बिग गॅप आज आपल्याला विमेन्स टीममध्ये मेडल आलेलं आहे, त्याचंही क्रेडिट कुठेतरी त्यांना जातो, त्यांच्या कॉन्स्टंट एफर्ट्सला जातो. अपार्ट फ्रॉम दिस हा गेम जसा तुम्ही बघताय गेल्या काही दिवसांपासून चालतोय. खूप लोक याला म्हणतात की हा कॉम्बिनेशन आहे फुटबॉलचा, व्हॉलीबॉलचा, बॅडमिंटनचा, जिम्नास्टिक्सचा. खूप मेजर डिफरन्स फ्रॉम व्हॉलीबॉल अँड इन टू दिस गेम इज की व्हॉलीबॉल हा गेम हाताने खेळला जातो, जे प्रत्येकाला समजेल. हा पायाने खेळला जातो. व्हॉलीबॉल सारखाच याच्यात 3 टचेस अवेलेबल आहे, पण द बेसिक डिफरन्स इज की व्हॉलीबॉल मधले 3 टचेस एक प्लेअर बॅक टू बॅक नाही घेऊ शकत, कंटिन्युएशन मध्ये नाही घेता येत त्याला. इथे हे 3 टचेस आपल्याला ऍब्सोल्युटली फ्री टचेस आहेत. 3 टचेस 3 प्लेअर मध्ये डिपेंडिंग ऑन द इव्हेंट इट इज. डबल्स असेल तर 2 प्लेयर्स, रेगू असेल तर 3, क्वाड असेल तर 4. तर 3 प्लेयर्स त्या प्लेयर्स मध्ये इझिली डिवायडेड असतो, ज्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने ते 3 टचेस घेता येतं. बाकी टेक्निकल रूल्स अँड रेग्युलेशन, स्कोरिंग पॉईंट इज ऍब्सोल्युटली इक्वल टू व्हॉलीबॉल. जसा व्हॉलीबॉलचा असतो एक्झॅक्टली तसाच आहे. अपार्ट फ्रॉम दिस आजकाल इंडोर जो मॅच आहेत टेफ्लॉन कोर्टवर चालतो, बीच वरती खेळला जातो, बीचवर पण खेळला जातो, त्याचे पण प्रकार आहे. पण त्यामध्ये भरपूर व्हेरिएशन्स आहेत. जसं व्हॉलीबॉलचा आहे बीच व्हॉलीबॉल जसा असतो तर तसाच याचा पण आहे. खूप सिमिलॅरिटीज आहेत. पण याच्यामध्ये तुम्ही टेक्निकॅलिटी सांगताना असा उल्लेख केला की टीम मॅच, डबल आणि क्वाड. Yes. तर ह्या तिन्ही सेक्शनचं कसं विश्लेषण कराल? सामान्य पब्लिकांना हे कळलं पाहिजे. एक्झॅक्टली, दिस इज अ रिअली वंडरफुल डिस्क्रिप्शन. डबल्स मध्ये जसं नाव सांगतं तसं डबल्स मध्ये फक्त 2च प्लेयर्स खेळतात, एक रिझर्व्ह असतो. येस, इथे दोन्हीकडे 2 प्लेयर्स इन टू द कोर्ट एका साईडला खेळतात आणि एक रिझर्व्ह प्लेअर असतो. इन केस ऑफ इमर्जन्सी और इंजुरी त्याला बदलता येतं. हा झाला डबल्स. दुसरा आहे रेगू, विच इज अ व्हेरी कॉमन पार्ट ऑफ इट. त्याच्यात 3 प्लेयर्स खेळतात, जसं आज आपण सगळीकडे बघतोय 3 प्लेयर्स जे कॉमनली दिसतात ते आपल्याला. दोन्ही साईडला 3 प्लेयर्स. क्वाड हा इव्हेंट म्हणजे जसं नाव आहे तसंच 4 प्लेयर्स एका साईडला एक टीम मध्ये 4 प्लेयर्स हे पार्टिसिपेट करतात आणि ते हे गेम खेळतात. आणि फायनल इव्हेंट जो ग्रँड इव्हेंट असतो दॅट इज टीम इव्हेंट. ते बेस्ट ऑफ 3 ॲट नॅशनल लेवल्स अँड बेस्ट ऑफ 5 ॲट इंटरनॅशनल लेवल्स असं खेळला जातो. तर त्याच्यात 3-3चे हे बेस्ट रेग्यूज काढले जातात आणि त्याप्रमाणे ते कम्प्लीट करतात. खूप सुंदररित्या तुम्ही मॅम आम्हाला माहिती दिली आहे. पण अजूनही गोव्यामध्ये ज्या वेळेला आमच्या चंद्रकांत कवळेकरांनी माजी उपमुख्यमंत्री यांनी ही गेम लॉन्च केली होती, त्यावेळेला बऱ्याचशा लोकांना सेपक टॅक्रो हे नाव सुद्धा माहिती नव्हतं आणि अनेकांना हे नाव प्रोनाऊन्स करायलाही प्रॉब्लेम होत होता. आणि आता एक घवघवीत यश मिळतंय या नावाच्या संदर्भात आणि आताच्या यशाच्या संदर्भात काय सांगा? हे तर खरंच आहे. म्हणजे मला आठवतं एका काळी ज्या वेळेला मी खेळायची आणि मी कोणाला सांगायची की मी सेपक टाकरा खेळते तर लोक विचारायचे काय. आता हे सांगा की प्रॉपर याचं प्रोनाऊन्सिएशन काय ते देखील कळलं. सेपक टाकरा इज द ऍक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन. इट इज अ सिंगल वर्ड. सेपक थाई लँग्वेज मध्ये किक करण्याला म्हणतात आणि टाकरा म्हणजे बॉल. तर बेसिकली सेपक टाकरा इज टू किक द बॉल. थाय आणि मलेशियन लँग्वेजचा हा कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्ही हे जे बोलताय खरंच हा डिफरन्स आहे. म्हणजे एकेकाळी मी ऐकलेलं होतं की गोवामध्ये फुटबॉल हे खूप फेमस होतं. आज मी हे खूप प्राऊडली सांगू शकते सरांच्या एफर्ट्सनी की गोवा इज ऑल्सो नोन फॉर सेपक टाकरो विच इज रिअली कमेंडेबल. मॅम, टॅक्रो म्हणजे बॉल हा वेगळ्या प्रकारचा बॉल आहे. काय मटेरियल असतं किंवा वजन काय असतं, काय सांगाल? आणि किती कॉस्टली असतो? मला सेक्रेटरींनी सुद्धा सांगितलं की खूप महाग असतो बॉल, जेणेकरून त्याच्यामुळे सामान्य जी माणसं आहेत ती खेळू शकत नाही, सामान्य खेळाडू. काय सांगाल बॉलच्या संदर्भात, टॅक्रोच्या संदर्भात? टॅक्रो हा बॉल फायबरचा बनलेला असतो. युजली मेन विमेन दोन्हीचं वेटमध्ये डिफरन्स असतं. बेसिक बॉल इज 180 ग्रॅम्सचा हा बॉल असतो आणि आजकाल त्याला रबर कोटिंग यायला लागली आहे. तुम्ही बघाल त्या बॉलला तर त्याला मध्ये एक ब्राऊन कलरची किंवा कलर डिफरन्स ब्राऊन, ग्रीन, ऑरेंज असा रबर कोटिंग असतो त्याला. त्याच्यामुळे थोडं इंजुरी कमी होते, पण त्याच्यामुळे कुठेतरी थोडासा वेटमध्ये फरक पडलेला आहे. बेसिक वेट इज 180 ग्रॅम्सचा हा बॉल असतो. इंडियामध्ये इथल्या मॅक्झिमम गोष्टी या गेमच्या रिक्वायरिंग ज्या गोष्टी आहेत त्या नाही, अनफॉर्च्युनेटली
अल्टिमेटली अजून आपण पोहोचू शकलोय. बट देन आय एम रिअली थँकफुल अँड आय रिअली अप्रिशिएट द एफर्ट्स इन विच द फेडरेशन ऑफ इंडिया इज वर्किंग, की सगळे मटेरियल्स आपण इझिली इन हँड प्रोव्हाइड करू शकू. कुठेतरी हा पण एक खूप मेजर रिझन आहे की आपल्या इंडियामध्ये हा गेम खूप लवकर पॉप्युलराइज नाही होऊ शकत आहे. बिकॉज यु नो इफ यू गो इन टू द मार्केट अँड आस्क आय वॉन्ट अ क्रिकेट बॅट, यू विल गेट 110 ऑप्शन्स. बट विथ दिस इट्स लाईक आपला जो हा बॉल आहे, मॅरेथॉन कंपनी बेसिकली हा रजिस्टर्ड बॉल आहे आणि मॅरेथॉन कंपनीचा बॉल इंडियामध्ये बनतच नाही. इट इज मेड इन थायलंड. तर आपल्याला जे काही आपण तुम्ही इथे टुर्नामेंटच्या दरम्यान बघताय, हा बॉल विच इज मॅरेथॉन कंपनी, द नेट मॅच नेट विच इज मॅरेथॉन कंपनी अगेन, अँड द मॅट ऑन विच इट इज बिंग प्लेड, दिस इज ऑल्सो मॅरेथॉन कंपनी. तुम्ही तिथे पाहू शकता. तर हे सगळं आपल्याला तिकडून एक्सपोर्ट करावं लागतं. अँड दॅट इज वाय द एक्सपोर्टेशन चार्जेस अँड ते वेटेज प्रमाणे जे सगळं वाढून जातं, त्याच्यामुळे खूप हाय लेवलवर हा कॉस्टली जातोय. बट देन अगेन द फेडरेशन इज वर्किंग ऑन इट, की आपण कुठेतरी याला इझिली अवेलेबल करू शकू, बनवू शकूचा प्रयत्न सुरू आहे. त्याला बनवण्याचे आणि पास करण्याचे स्टँडर्डाइज प्रोसेस असतात. तर त्यात वी आर ऑल्सो वर्किंग ऑन इट, बट दॅट विल टेक अ लिटल बिट ऑफ टाइम. बट देन टिल देन द फेडरेशन इज मेकिंग अरेंजमेंट्स की आपण बाहेरून लमसम अमाऊंटमध्ये बोलवावं, सो दॅट इट इज इझिली अवेलेबल टू ऑलमोस्ट एव्हरी स्पोर्ट शॉप. आज इंडियामध्ये देर आर ऑन काउंटिंग शॉप्स आहेत जिथे सेपक टाकरा म्हटल्यावर पीपल सरप्राईज नाही होणार की हे काय बोलताय तुम्ही. आपल्याला तिथे मटेरियल्स भेटतील. मोस्ट ऑफ देम इज इन दिल्ली, फ्यू ऑफ देम इज ऑल्सो इज इन कर्नाटका. तर बेसिकली सध्या इंडियामध्ये ऑल स्टेट्स हे दिल्ली कर्नाटकावरूनच स्टॉक बोलवतात. आणि येस वी आर फेसिंग दिस प्रॉब्लेम की आपल्याला स्टॉक बोलवायचा असेल तर थांबावं लागतं थोडंसं, कारण तिथून जेव्हा येईल तर. अँड फेडरेशन इज वर्किंग ऑन इट व्हेरी वंडरफुली. सेपॅक टॅक्रो या गेमच्या संदर्भात एक्झिक्युटिव्ह मेंबर अमृता पांडे मॅमनी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल मॅम तुमचे खूप खूप आभार. आणि नक्कीच हा गेम गोव्याभर त्याचबरोबर भारतभर देखील पोहोचेल. धन्यवाद. थँक्यू सर. याच गेमचे भारताचे सेपॅक टॅक्रो या फेडरेशनचे सेक्रेटरी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आम्ही बातचीत करूया की कशा पद्धतीनं हा गेम त्यांनी एक वेगळं मूर्त स्वरूप किंवा वेगळ्या स्वरूपात गोव्यातून लॉन्च करण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. सेपॅक टॅक्रो या गेम से नेशनल सेक्रेटरी सर, आपका बहुत बहुत स्वागत. किस तरह से ये जो चीज़ आप मतलब बहुत दिन पहले आपने लॉन्च की थी, आज असल मायने में ये यश मिल रहा है, इसमें सक्सेस मिल रहा है. सभी टीम गोवा की जो है वो फाइनल में पहुंच गई है, सेमीफाइनल में पहुंच गई और गोल्ड मेडल भी 3 गोल्ड मेडल अभी तक जीते हैं. कुछ टीम जो है सेमीफाइनल में है, कुछ फाइनल्स में जाने के लिए सभी टीम्स रेडी है. क्या कहेंगे, कैसे अपनी खुशी बताएंगे इसमें? Our players are very good. They are practice well. You see the skill of the game. All are good. तो देखेंगे किसको मेडल मिलता है, किसको मेडल मिलता नहीं. We will wish them to win the medals. सर, जैसे कि हमने देखा कि सेपैक टैक्रो ये जो गेम है बहुत से लोगों को पता नहीं है, लेकिन अब पता चल जाएगा क्योंकि गोवा इतने मेडल्स ला रहा है. तो इस चीज को आप कैसे देखते हैं? और आप सेक्रेटरी है इस गेम के, नेशनल सेक्रेटरी है, तो ये गेम ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचे, ज्यादा से ज्यादा राज्यों तक पहुंचे, इसलिए आपकी दिशा क्या रहेगी, कैसे मार्गदर्शन करें? आपका मीडिया है ना, you give more importance to this game, that automatically it will to go to everybody. They will know what game is going on. That's why we request the media people to give the more importance publicity. That's all. निश्चित रूप से सर, हम भी अपनी तरफ से इस गेम को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाएंगे. सर, लास्ट क्वेश्चन. गोवा बहुत से मेडल्स ला रहा है, ज्यादा से ज्यादा मेडल्स सेपैक टैक्रो से ला रहा है. गोवा वासियों को क्या कहेंगे, कॉमन पब्लिक को क्या कहेंगे सेपैक टैक्रो इस गेम के बारे में? कॉमन पीपल्स को कहेंगे क्या, हमारा रिसेंटली कंक्लूडेड इन चाइना एशियन गेम्स दैट वी गॉट द मेडल फ्रॉम द वुमेन सेक्शन. That is a proud of our country. So last Asian Games brought the bronze medal for the men's section. It is a proud. So this is organized by the Goa government. Very nice. So we can't say anything because we are expecting is more
arrangement is very good. Everything is. So we must thank to the government as well as the central government also, IOA. थँक्यू सो मच सर. Thank you very much. सेपक टॅक्रो ही एक विशेष गेम गोव्यामध्ये आता सुरू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या लेवलवरती सगळ्यात जास्त मेडल्स ज्या गेमने दिले आहेत ते म्हणजे सेपक टॅक्रो. आणि या गेमचे गोव्यासाठीचे जे कोच आहेत ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं आपल्या गोव्यातील खेळाडूंना त्यांनी ट्रेनिंग दिली आणि कशा पद्धतीनं हे सगळं मेडल्स जे मिळाले आहेत त्याच्या पाठीमागे कशा पद्धतीने त्यांची मेहनत आणि खेळाडूंची मेहनत. सर आपका बहुत बहुत स्वागत. कब से ये आप ट्रेनिंग दे रहे हैं, ये गोवा के जो अभी मेडल्स मिले हैं इसकी खुशी आप कैसे अदा कर रहे हैं? बहुत खुशी है ये. मैं 1.5 months back I trained all these players and we are hoping and we are already got 2 gold medals in the double and in the quad event, and we are also hoping this in the team event also will take gold medals, and in the coming next match also next match regu event also will take gold medals, I think. सर जैसे कि हम देखते हैं कि बहुत से लोगों को सेपक टैक्रो ये नई गेम होने के कारण बहुत से लोगों को गेम मालूम नहीं है, लेकिन अब मालूम पड़ जाएगी क्योंकि नेशनल्स में सबसे ज्यादा मेडल्स ये गेम ला रही है. जो जिन लोगों को मालूम नहीं है उन तक ये गेम पहुंचे, इसके लिए आप क्या बताएंगे? ये गेम सब तक पहुंचनी चाहिए. ये गेम नया नहीं है. इंडिया का लास्ट एशियन गेम्स में दोहा में होता है, जकार्ता में, उसमें भी इंडिया ने मेडल आया, ब्रॉन्ज मेडल इन द मेंस सेक्शन. एंड दिस टाइम आल्सो इन हांगझो एशियन गेम्स वी आवर गर्ल्स टीम गॉट ब्रॉन्ज मेडल. एंड इन इंडिया दिस गेम इज very popular, and in Goa also in the national championship Goa got medals in the national arena also. Little bit, yes, as you say, this is little ये नया गेम है ऐसा पूछा है. हाँ, गोवा में ऐसा होता है, लेकिन भारत के सभी हर स्टेट तो ऐसा ये वेरी पॉपुलर हो रहा है. इसलिए ये नया गेम नहीं है ऐसा बोलना चाहता हूँ. जी सर, ये मूल तौर पे देखा जाए तो थाईलैंड या इन देशों में ज्यादा प्रचलित ये खेल है. तो ये गोवा में आयोजित हुआ. इससे पहले भी 1982 में ये इंडिया में इसका प्रदर्शन लगाया. तब हमने बातचीत की कि उन्होंने पार्टिसिपेट किया था. तो आप भी एक प्लेयर रहे, आपने बहुत सारे इंटरनेशनली जो गेम्स होते हैं मतलब नेशनली आपने ट्रेनिंग दिया है. तो आपका कैसा एक्सपीरियंस रहा है? क्योंकि ये वॉलीबॉल जैसा है लेकिन ये पैरों से सिर से खेलना पड़ता है ये गेम. थाईलैंड ये साउथ ईस्ट एशियन गेम्स में बहुत खेलते हैं. थाईलैंड, मलेशिया और अभी चाइना, जापान ऐसे लोग खेलते हैं. इसी भारत में भी अभी बहुत इम्प्रूव हो रहा है जी. ये थाईलैंड और मलेशिया छोड़ के अदर कंट्री तो हम भारत के लड़ाई कर सकते हैं. जी जी सर, दूसरी बात ये कि जो ये प्लेयर्स अंदर खेल रहे हैं, एक छोटी सी अचीवमेंट मिलने के बाद ये सभी लोग हाथ में ऐसे हाथ पकड़ के ये ऐसे करते हैं. वो एक्शन क्या होती है, वो रिएक्शन क्या होती है और क्या कहते हैं ये लोग? ये अपना ये मूड है ना, मूड. अच्छा. ये बढ़ाने के लिए यही कर रहे हैं. ये तो अपना हौसला बढ़ाने की, Yes, yes, स्फूर्ति yes. बढ़ाने की. Yes. वो वर्ड क्या है जो वो कहते हैं? और तो ये हम जो नेशन है ना, अच्छा. जो नेशन इंडिया जीतेगा और गोवा जीतेगा ऐसा ही होता है. ये सेक करना ऐसा. सर दूसरे लास्ट क्वेश्चन, ये जो मेजरमेंट है ये नेट है और ये बॉल है, वो कैसा है? मतलब वॉलीबॉल जैसा तो ग्राउंड है, नेट है, बॉल अलग है, इसके बारे में थोड़ा सा. और नेट तो इसमें प्लास्टिक का नेट है और इसका हाइट तो 5 है और बॉल सिंथेटिक बॉल है. बहुत बहुत धन्यवाद सर. बहुत शॉर्ट टाइम में आपकी मैच चल रही है. बहुत बहुत आपको बधाई. सेपक टॅक्रो हा गेम 1982 साली सुरुवातीला पहिल्यांदा भारताच्या 9व्या एशियन गेम्समध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन गेम म्हणून आयोजित केला होता आणि त्यावेळेला जे खेळाडू म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होते योगेंद्रजी पांडे आज आपल्या सोबत आहेत. आणि
तो काळ काय होता, कशा पद्धतीनं हा सुरुवातीला गेम आयोजित केला गेला आणि काय इतिहास होता हे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात। योगेंद्र जी, आपका स्वागत है गोवन वार्ता लाइव और प्रूडेंट मीडिया में। क्या इतिहास बताएंगे उस टाइम का जब आपने इसमें पार्टिसिपेट किया था? जी बहुत धन्यवाद सर। शुरुआत में यही बोलना चाहूँगा कि 1982 में दिल्ली में यह खेल आयोजित किया गया। प्रधानमंत्री उस समय की इंदिरा गांधी जी के निर्देशन में, उनके अध्यक्षता में यह गेम की शुरुआत डिमॉन्स्ट्रेशन हुआ और उस समय के आदरणीय धाबे साहब ने इस गेम को लाया। जनाब सलीम बेग साहब का इसमें सबसे बड़ा हाथ है, क्योंकि मलेशिया से ये गेम यहाँ पर आया और उस समय एक मौके के रूप में हम लोगों को इसका चांस मिला। प्रथम आयोजन किया गया था इंडिया में, तो ये एक इतिहास के तौर पर एक अवसर के रूप में हम सभी लोगों का इसका इंडिया में नाम हम लोगों को मिला। जी सर, अभी कैसे देखते हैं कि यहाँ पे गोवा में बहुत सारे मेडल्स ये एक ही गेम दे रहा है जो है सेपक टैक्रो। बहुत से मेडल्स, 3 अभी तक 3 गोल्ड मेडल और सेमीफाइनल में लगभग सभी टीमें पहुंच चुकी है, फाइनल में टीम्स पहुंच चुकी है। ज्यादा मेडल्स देने वाला गेम इस साल में ये है, कैसे आपकी खुशी अदा कर पा रहे हैं आप? ये बहुत खुशी की बात है सभी सेपक टाकरा खिलाड़ियों के लिए, सभी सेपक टाकरा परिवार के लिए। और यहाँ पर मैं जिक्र करना चाहूँगा आदरणीय बाबू साहब, जिन्होंने इस गेम को बहुत ही मेहनत से, करीब करीब 3 महीने से ये सारे लोग गोवा के इसमें लगे हुए थे इस प्रयास में। और हमारे आदरणीय फेडरेशन के मिस्टर दहिया साहब, जो कि सर्वे सर्वा हैं, काफ़ी मेहनत से इस गेम को इन्होंने यहाँ पर इंक्लूड करवाया है। इसमें बाबू साहब का बहुत बड़ा रोल है और इसलिए जैसे फुटबॉल यहाँ पर जाना जाता है गोवा में, तो मेरे को आनंद होगा कि अब से जो है सेपक टाकरा भी, इस गेम को भी गोवा के रूप में एक नाम मिलेगा। और निश्चित रूप से गोवा की टीम जो है आपकी गोल्ड ले रही है, तो काफ़ी बड़ा भाग जो है मुझे लगता है कि गोवा में इसका आयोजन के सफलता के लिए मैं उनको धन्यवाद देना चाहूँगा, आदरणीय बाबू साहब को। जी सर, जैसे कि हम जानते हैं कि 1982 से आपने सहभाग लिया, तभी से लेके आज तक ये गेम फेडरेशन भी स्थापन हुआ, उसके बाद में ये गेम चल रहा है। अभी गोवा में भी नेशनल गेम्स में इसका आयोजन हुआ है, लेकिन फिर भी बहुत से लोगों को ये गेम्स पता नहीं है, सेपक टैक्रो ये क्या है इसके बारे में पता नहीं है। इस चीज़ को आप कैसे देखते हैं? एक्चुअली बहुत सारे नए खेल का आयोजन अपने आप अनेक खेल अधिवेशन में और प्रोग्राम से में कराए जाते रहे हैं। उसमें सेपक टाकरा एक बहुत बड़े नाम का खेल है, जिसमें कि एक जिम्नास्टिक का रोल भी होता है उसमें, और उसमें एजिलिटी, फ्लेक्सिबिलिटी के कारण कुछ कम लोग ही इसको खेल पाते हैं। बड़ा स्किलफुल गेम है, बहुत रोमांचकारी गेम है। एक प्रकार का मैं बोलूँगा कि इसको मर्दाना खेल कहा जा सकता है। और ये गोवा के लिए, महाराष्ट्र के लिए और संपूर्ण खिलाड़ियों के लिए जो भी इसमें सहभाग लेते हैं, मैं बोलूँगा कि ये सब मर्दाना खेलों को वो लीड कर रहे होते हैं। सर, आपने कहा कि मर्दाना खेल है, लेकिन लड़कियां, औरतें भी बहुत उत्स्फूर्त के साथ इसमें सहभाग लेती है, इसके बारे में भी क्या कहेंगे? मैंने जैसे जिक्र किया कि इसका जो रोमांच है यही है कि लड़कियां भी इसको बहुत खूबसूरती के साथ खेल रही हैं और ये अपने आप के पराक्रम को दर्शा रही है। लड़कियां भी आज किसी रूप में कम नहीं हैं, तो ये उनके लिए भी बहुत एक अच्छा मौका है कि वे भी कुछ कर सकती हैं। इसको दिखाने का सर्वश्रेष्ठ उदाहरण सेपक टाकरा है। और अभी आपने जाना होगा, सभी लोग जानते हैं कि अभी जो एशियन गेम्स हुई उसमें लड़कियों ने मेडल लिया हुआ है। ये हम सब के लिए गौरव की बात है, महाराष्ट्र के लिए गौरव की बात है, फेडरेशन के लिए गौरव की बात है, गोवा के लिए गौरव की बात है और संपूर्ण सेपक टाकरा परिवार के लिए गौरव की बात है। इंडिया का जो नाम हुआ यहाँ पर, जो हम लोगों को लाभ मिला इसका, मैं चाहूँगा कि इसी प्रकार का जो है एडवांटेज हम लोगों को मिलते रहे। जी बहुत बहुत शुक्रिया सर, आपने आपकी यादें हमारे साथ बयां की। बहुत सारा धन्यवाद सर आपका। सेपक टॅक्रो हा खेळ गोव्यामध्ये आणण्यासाठी ज्या वेळेला चंद्रकांत कवळेकर गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री प्रयत्न करत होते, त्यावेळेला त्यांच्या बरोबरीनं आणखी एक व्यक्ती हा गेम गोव्यामध्ये आणण्यासाठी झटत होते, ते म्हणजे कृष्णा खराडे, जे आता सध्याचे गोवा असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत। सर, तुमचं स्वागत। कसं बघताय, ज्या वेळेला एका वेळेला हा गेम गोव्यामध्ये आणण्यासाठी चंद्रकांत कवळेकर माजी उपमुख्यमंत्री प्रयत्न करत होते, त्यावेळेला तुम्ही देखील त्यांच्या बरोबर होतात आणि आताचं हे यश की आतापर्यंतच्या मेडल्समध्ये सगळ्यात जास्त मेडल्स हे हा खेळ आपल्याला गोव्याला देतोय,
काय सांगाल पूर्वीचा इतिहास, त्यावेळेचे दिवस कसे होते आणि आत्ताचं यश काय सांगाल? त्यावेळी हा खेळ डेमॉन्स्ट्रेशन म्हणून दाखवण्यात आला. आज जसं आपण नॅशनल गेम्समध्ये काही खेळांचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो, तशा प्रकारचा डेमॉन्स्ट्रेशन गेम म्हणून एशियन गेममध्ये दाखवण्यात आला. त्यावेळेपासून माझ्या डोक्यामध्ये होता की हा खेळ काय आहे आणि हा खेळ कसा खेळला जातो याच्याबद्दलची मी माहिती गोळा केली. त्यानंतर त्याच वर्षी याचं भारतामध्ये फेडरेशन स्थापन झालं. फेडरेशन स्थापन झाल्यानंतर 82 सालमध्ये फेडरेशन स्थापन झाल्यानंतर आम्हाला जवळजवळ याच्यामध्ये 99 सालामध्ये आम्ही गोव्यामध्ये याचं असोसिएशन स्थापन केलं. याच्यामध्ये काही 3 खेळाडू होते. त्यावेळी 3 खेळाडूंचा हा खेळ होता. आता त्याच्यामध्ये निरनिराळी व्हर्शन आली, म्हणजे रेगू इव्हेंट, टीम इव्हेंट आणि स्क्वॉड इव्हेंट, डबल इव्हेंट अशा प्रकारे वाढत गेलं. पण त्यावेळी 3 खेळाडूंचा खर्च कमी मिळेल आणि हा खेळ पायाने खेळायचा आणि हाताने म्हणजे पायाने आणि डोक्याने. म्हणजे गोव्यामध्ये फुटबॉल खूप फेमस होता आणि व्हॉलीबॉल तेवढाच हे होता. म्हणजे फुटबॉल व्हॉलीबॉलचं कॉम्बिनेशन आणि बॅडमिंटनचं ग्राउंड हे तिन्ही याचं कॉम्बिनेशन असल्यामुळे हा खेळ गोव्यामध्ये खूप लवकर पॉप्युलर होईल अशी माझ्यामध्ये कल्पना आली. त्याच्यानंतर कवळेकर साहेबही म्हणाले की हा खेळ आपण हे करूया. त्यावेळी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा जी आहे ती पहिली 3 वर्ष फायनान्स करत नाही, आर्थिक सहाय्य करत नाही. त्यावेळी चंद्रकांत कवळेकर जे आताचे एक्स डेप्युटी CM होते, त्यांनी आम्हाला खूप अर्थसहाय्य केलं. त्यामुळे आम्ही सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर या नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट झालो. आणि हा खेळ नॉर्थ ईस्ट कंट्रीमध्ये आणि नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये म्हणजे मणिपूर, नागालँड, मिझोराम या भागामध्ये खूप फेमस आहे. त्यांच्याकडे ही स्किल्स आहेत. याला जे लागणारं स्किल आहे हे पहिल्यांदा आम्हाला माहिती नव्हतं. त्यानंतर आम्ही त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर होते 2005 साला, त्यांच्याशी आम्ही भेटलो. त्याने सुद्धा आम्हाला हे केलं. आणि हे मणिपूरचा कोच आहे गोवा SSGमध्ये सपोर्ट टॅक्रोला त्यांनी मिळवून दिला आणि तो आता सरकारी नोकर म्हणून लागलेला आहे. त्यामुळे हा खेळ आणखी याच्यामध्ये स्किल्स आम्हाला मिळाली आणि काही वेळा आम्ही त्यांच्याकडून खूप शिकलो आणि त्यांनी हा खेळ खूप डेव्हलप केला. आणि याला महत्त्वाचं आर्थिक सहाय्य आणि सतत पाठबळ आमचे चंद्रकांत कवळेकर यांनी दिलेलं आहे. आणि हा खेळ लवकरात जास्तीत जास्त पॉप्युलर झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे हा खेळ स्कूल गेममध्ये आणण्याचं काम चंद्रकांत कवळेकरनी केलेलं आहे. फर्स्ट स्कूल गेम गोव्यामध्ये झालेला आहे आणि आता हा भारतातल्या सर्व शाळांमध्ये हा खेळ खेळला जातो. त्यामुळे हा संपूर्ण भारतभर हा खेळ आता प्रसिद्ध झाला आहे. पहिल्यांदा सफेद टाकरो हे नाव कोणाला घेता येत नव्हते. असेंब्लीमध्ये सुद्धा असा विषय झाला होता एकदा. तर पण या खेळाचं नाव हे नॉर्थ ईस्ट कंट्रीचं असल्या कारणाने आपणाला ते ॲक्सेप्ट करावं. जसं कबड्डी खेळाचं नाव बाकीच्यांनी ॲक्सेप्ट कसं केलेलं आहे, तसं सफेद टाकरो या खेळाचं नाव सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे इंटरनॅशनल. सफेद म्हणजे किक आणि टाकरो म्हणजे विणलेला बॉल. याला या बॉलला सुद्धा हवा सुद्धा मारावी लागत नाही. एक बॉल जर घेतला तर तो बरेच वर्षभर सुद्धा चालू शकतो. फक्त याचं अवेलेबिलिटी कमी आहे आणि भारतामध्ये तो तयार होत नाही, एवढंच हे आहे. बाकी सर आता जसं की आपण पाहतोय की सगळ्यात जास्त मेडल्स हा खेळ गोव्याला मिळवून देतोय. ह्या भागाला तुम्ही कसं व्यक्त कराल, कशा पद्धतीने तुम्ही तुमचा आनंद व्यक्त कराल, किंवा जे आता गोष्टी तुम्ही तुमच्या जे शिकाऊ मुलं आहेत, खेळाडू आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टी आता त्यांच्यावरती सोपवल्या आहेत, कसं व्यक्त कराल भावना? मला खूप समाधान वाटतं की मी हा खेळ आणला आणि आज आपण आपल्या राज्याला मेडल्स मिळवून देत आहे. त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे, मनापासून समाधान आहे. आणि नवीन पिढी हा खेळ आपल्या हातात घेत आहे, एवढंच आहे. खूप खूप धन्यवाद सर, महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल.
आज गोंयांत डिझेलाच्या धुंवराक लागून कितलेशेच प्रदूषण वाडलां. हवेन वाडलेल्या कार्बनाक लागून लोकांक श्वास घेवपाक त्रास जाता. अरे डिस्टर्ब करू नाका रे, राम असो. जशे व्हडल्या व्हडल्या शहरांनी प्रदूषणाचो लेवल वाडला तशी दुयेंसांय वाडल्या. अशीच परिस्थिती आमच्या गोंयानूय येतली काय असो सगळ्यांक भंय पडला. अरे बस येता. अरे बस येतली जाल्यार गोंग 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 करून आवाज करतली, पेरे 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 करून हॉर्न मारतली. कळ्ळें मरे? हे कितें रे? आवाज ना तो ना, हुंवरय ना. कसलो चमत्कार. चमत्कार न्ही, गोंय सरकार पोल्युशन फ्री इको फ्रेंडली इलेक्ट्रिक बसेस धांवतात गोंयच्या रस्त्यार. कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाच्यो ई बसीस विथ फुल्ली एअर कंडिशन, 40 सिटिंग कॅपॅसिटी, USB सॉकेट्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आणि प्रवाशांच्या सुरक्षे खातीर एमर्जन्सी बटन. कदंबा बसी आमकां जितल्यो फॅसिलिटीज दितात तितल्योच फॅसिलिटीज म्हाजी बस ह्या स्किमी अंतर्गत जवळ जवळ 25 प्रायव्हेट बसी आमकां दितात. म्हणजे स्टुडंट्सांक कन्सेशन, सिनियर सिटीजन्सांक कन्सेशन आणि कॅन्सर पेशंट्सांक फ्री ट्रॅव्हल. इतलेंच न्ही, प्रायव्हेट बस ओनराक सुद्दां ह्या स्किमींतल्यान खूब आदार मेळटा. आ करून कितें पळयता, आतां उलय. आता किती उलो भिवपाची सोड, आता उलोवपाची गरज ना. शुद्ध श्वास, आरोग्यदायी प्रवास, आरोग्याची हमी गोंय सरकार पडचो ना खंयच कमी.